तर जैन मित्रांनो, बघा आजचं आपलं जे आहे हे चौथं लेक्चर असणार आहे. या चौथ्या लेक्चरमध्ये आपल्याला जे भारतामध्ये आलेले गव्हर्नर जनरल्स आहेत त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यास आपण जी सुरुवात केलेली आहे, त्याच्यामध्ये आज आपल्याला जे आहे भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आलेले किंवा आलेला गव्हर्नर जनरल जो आहे तो बघायचा आहे. तर बघा, सर जॉन शोर हा आलेला आहे 1793 ते 1798 हे यांची एक कारकीर्द होती. तर बघा, या कारकिर्दीमध्ये 1798 यांच्या कारकिर्दीमध्ये झालेले जे अनेक काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्याच्यामध्ये बघायचं झालं तर सर जॉन शोर हे कशासाठी ओळखले जायचे, तर हे यांचे एक वाढती विस्तारवादी धोरणासाठी ओळखले जायचे. तर बघा, यांना इथं भारतामध्ये पाठवण्याचा जो मेन उद्देश होता तो हाच होता की जे भारतामध्ये चालू असलेल्या मराठ्यांसोबतचा सत्ता संघर्ष आहे, म्हैसूर संस्थानासोबत आहे, अवध संस्थानासोबत आहे, आणि जे बरेच काही भारतातील अनेक भागांमध्ये चालू असलेला सत्ता संघर्ष हा त्यांना थांबवायचा व त्यांचं जो साम्राज्य होतं किंवा जे टेरिटरीज होत्या त्या वाढवायच्या होत्या. तर टेरिटरीज वाढवल्यामुळे काय होणार, तर यांचे जे टेरिटरीज आहेत किंवा जे सत्ता आहे किंवा सत्ता विस्तार झाल्यानंतर जे आहे ते अधिक ठिकाणाहून शेतसारा गोळा करता येणार. शेतसारा अधिक प्रमाणात गोळा करता आला म्हणजे ऑब्व्हियसली त्यांची इन्कम वाढणार. इन्कम वाढली तर काय होणार, तिकडं कंपनीला फायदा होणार. कंपनीला फायदा झाला तर इनडायरेक्टली ब्रिटिश सत्तेला किंवा पार्लमेंटला आणि किंवा गव्हर्नमेंटला तो फायदा होणार. तर बघा, हे यांचं इथं येण्यामागचा एक महत्त्वाचा उद्देश. वाढते विस्तारवादी धोरण. तर बघा, यांनी भारतात आल्याबरोबर काय केलं, तर एक तसं जर बघायचं झालं तर एक शांत व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे इतिहासात बघितलं जातं. बट यांनी हे आले, सत्ता केली आणि राहिली, कारभार व्यवस्थित बघितला व सत्तेवरून चालले गेले. तर त्यानंतर जे आहे ते चौथ्या क्रमांकाचे जे आहेत ते आहेत लॉर्ड वेलेस्ली. जे लॉर्ड वेलेस्ली आहेत, लॉर्ड वेलेस्ली यांची कारकीर्द बघायची झाली तर 1798 ते यांची कारकीर्द 1804 पर्यंत यांची कारकीर्द आहे. तर बघा, सर जॉन शोर हे वाढत्या विस्तारवादी धोरणासाठी जाणले जायचे, पण यांनी भारतामध्ये आल्यानंतर तशा प्रकारचं कुठलंही काही कार्य किंवा सत्ता किंवा कोणतेही युद्ध त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला झालेले बघायला मिळत नाही. तर त्यानंतर आलेले लॉर्ड वेलेस्ली जर बघायचं झालं तर हे वयाच्या 35व्या वर्षी गव्हर्नर जनरल या पदावरती आलेले होते. आणि हे सुद्धा त्यांच्या वाढत्या विस्तारवादी धोरणासाठी ओळखले जायचे. आणि यांनी आल्यानंतर तसेच काम केलेले आपल्याला बघायला मिळते. तर बघा, तर यांनी भारतामध्ये आल्याबरोबर
जे सर्वात एक महत्त्वाचं काम आपल्याला म्हणता येईल ते केलं म्हणजे ते काम म्हणजे सहाय्यक कर पद्धत. सहाय्यक कर पद्धत म्हणजे काय? तर बघा, जी संस्थानं यांनी खालसा केली किंवा ते त्यांना युद्धामध्ये हरवून जे संस्थानं काबीज केली, त्या संस्थानांना हे 3 शर्तीवरती तिथला राजा तोच ठेवायचे. एक म्हणजे त्यांना ब्रिटिश सैन्य सांभाळणे, ब्रिटिश सैन्याला वेतन देणे आणि तिसरं म्हणजे जे आहे ते त्या संस्थानाचं जे परराष्ट्र धोरण आहे ते पूर्णपणे यांच्या हाती देणे. तर बघा, सहाय्यक करार सहाय्यक करार पद्धत. या करार पद्धतीमध्ये ज्या महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत त्या त्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. एक म्हणजे ब्रिटिश सैन्य ठेवणे, दुसरं म्हणजे सैन्याचा पगार देणे आणि तिसरी म्हणजे परराष्ट्र धोरण ब्रिटिश सत्तेजवळ देणे. तर बघा, हे जे 3 महत्त्वाचे पॉईंट आहेत, याच्यामध्ये जो पहिला पॉईंट आहे ब्रिटिश सैन्य ठेवणे, म्हणजे जर बघायचं झालं तर कुठल्याही दुसऱ्या संस्थानं जर त्या संस्थानाला लागून दुसरं कुठलंही संस्थान असलं तर त्या संस्थानासोबत त्यांना युद्ध करण्यासाठी त्या राज्याचं सैन्य व जे ब्रिटिशांचं सैन्य आहे हे एकत्र येऊन त्याच्यावरती हल्ला करू शकत होते. ब्रिटिश सैन्य ठेवल्यामुळे जर तो राजा कुठला बंड करण्याचा प्रयत्न करत असेल तर ब्रिटिशांना तो बंड लवकर दडप त्या बंडाला लवकर दाबण्याची एक सोयीस्कर व्यवस्था म्हणजे ब्रिटिश सैन्य ठेवणे. आणि दुसरं बघायचं झालं तर ब्रिटिश सैन्याचा तो पगार त्या संस्थानाकडे दिल्यानंतर काय व्हायचं, ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे किंवा गव्हर्नमेंट आहे, त्या गव्हर्नमेंटवरचे जे यांच्या सैन्याचा जो भार होता तो कमी होत होता. आणि तिसरं म्हणजे परराष्ट्र धोरण ब्रिटिश सत्तेच्या हाती देणे, म्हणजे या ब्रिटिश सत्तेच्या हाती परराष्ट्र धोरण दिल्यानंतर याचा एक इफेक्ट काय पडायचा, की जर बघायचं झालं तर त्या राज्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा विशिष्ट प्रकारची जी गोष्ट आहे, समजा जर बघायचं झालं जर अकोला ब्रिटिश सत्तेच्या हाती आहे, ब्रिटिश सत्तेचे सैन्य आहे, ब्रिटिश सत्तेच्या सैन्याला पगारसुद्धा अकोला संस्थान देत आहे. आणि जर परराष्ट्र धोरण ब्रिटिश सत्तेच्या जवळ दिले तर अकोल्यामध्ये बघायचं झालं तर कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा जे सर्व काही पिकवल्या जात आहे हे सर्व ते निर्यात करण्याची जे अधिकार होते ते हे ब्रिटिश सत्तेकडे गेले. तर मग त्याच्यात राजाचा काय फायदा? राजाचा काहीच फायदा नाही. राजा फक्त नावापुरता राजा हा सत्तेवरती ठेवला जायचा. तर बघा, तर नंतर जे आहे तर बघा, हे जर बघायचं झालं तरी कुठकुठल्या संस्थानावरती लागू झालं, तर हे जर बघायचं झालं तर हे जे आहे हे हैदराबाद, म्हैसूर, अवध, कर्नाटक या संस्थानावरती लागू झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर बघा, जे सर्वप्रथम संस्थान आहे ते म्हणजे हैदराबादवरती कधी लागू झालं तर 1798 मध्येच लागू झालं. आणि जे दुसरं आहे
अवध संस्थान अवध संस्थानावरती 1805 आणि जे अवध झाल्यानंतर जे म्हैसूर आहे, म्हैसूर संस्थानावरती जे आहे ते 1799 मध्ये लागू झालेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा प्रकारे हे 3 मुख्य संस्थान होते आणि याच्यामध्ये जर बघायचं झालं तर एक कर्नाटक संस्थान सुद्धा सामील होतं. तर बघायचं झालं तर यांच्या काळामध्ये झालेले युद्ध, लॉर्ड वेलेस्लीच्या काळामध्ये झालेले युद्ध जे आहेत ते जर बघायचे झाले तर चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध यांच्याच कारकिर्दीमध्ये झालेले आहे. त्यानंतर दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुद्धा यांच्याच कारकिर्दीमध्ये झालेले आहेत. तर बघा सर्वप्रथम जे आहे चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध. इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे हे इंग्रज म्हैसूर युद्ध 1803 ते 1808 पर्यंत आपल्याला झालेले बघायला मिळते. या युद्धामध्ये जे आहे टिपू सुलतान हे मारले गेले. तदनंतर म्हैसूर संस्थान जे आहे हे इंग्रजांच्या पूर्ण आधिपत्याखाली गेलेले आपल्याला बघायला मिळते. तर बघा हे युद्ध जे आहे म्हैसूरचे 1803 नाही ते इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे हे 1799 मध्ये त्याचा इम्पॅक्ट टिपू सुलतानचा मृत्यू झाल्यानंतर म्हैसूर संस्थान हे पूर्णपणे आपल्याला इंग्रजांच्या आधिपत्याखाली गेलेले बघायला मिळते. जे दुसरे युद्ध आहे ते म्हणजे दुसरे इंग्रज मराठा युद्ध हे जे आहे हे म्हैसूर संस्थानासोबतचे चौथे युद्ध होते. आणि जे दुसरे इंग्रज मराठा युद्ध. तर बघायचं झालं दुसरे इंग्रज मराठा युद्धाने झालेला मुख्य इम्पॅक्ट म्हणजे तो इंग्रज मराठा युद्ध झाल्यानंतर जे आहे इंग्रजांची सत्ता ही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. कारण की जो तह होत होते तहानंतर जी संस्थाने थोडीशी जी त्यांची सीमा आहे ती यांच्या आधिपत्याखाली इंग्रजांच्या आधिपत्याखाली देऊन द्यायचे व तह करून द्यायचे. ते तह करण्यामागे कारण असे असायचे की सैन्याची ताकद न पुरणे याच्यामध्ये जो मेन पॉईंट होता तो म्हणजे त्याच्यामध्ये जो मेन पॉईंट असा आहे की जे इंग्रजांचे सैन्य होते हे शिस्तबद्ध पद्धतीने व आधुनिक बंदूक, तोफ यांनी लढत होते आणि जे आपले जे संस्थान आहेत किंवा आपले जे राज्य आहेत ते पारंपरिक युद्ध पद्धतीने तलवारी, घोडे यांच्यासोबत लढत होते. यामुळे हे युद्ध आपण हरलेलं बघायला मिळते. तर हे बघायचं झालं तर हे 1803 ते 1805 पर्यंत चालले. या युद्धाचा जो विराम आहे तो विराम हा सालबाईच्या तहानं झाला. सालबाईचा तह 1805. सालबाईच्या तहाने युद्धाचा विराम झाल्यानंतर जर बघायचं झालं तर इंग्रजांच्या सैन्याचे जे नेतृत्व आहे ते आर्थर
वेलेस्ली किंवा लॉर्ड वेलेस्ली यांनी केलेले होते. तर बघायचं झालं तर या युद्धानंतर जे आहे दिल्ली, आग्रा हे ब्रिटिश संस्थानाच्या ताब्यात गेले. हे ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. आणि जर एक महत्त्वाचा मुद्दा जर बघायचा झाला तर जे फोर्ट विल्यम होता यांची जी वसाहत होती कलकत्ता येथील, तिथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना करण्यात आली. या कॉलेजमध्ये जर बघायचं झालं तर इंग्रजी शिक्षणावरती हा जास्त भर देण्यात आला. कारण की जर बघायचं झालं तर एवढी मोठी जी संस्था चालवणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालवणे आहे, त्याच्यामध्ये काम करण्यासाठी खूप कर्मचारी लागायचे. आता एवढे कर्मचारी युरोपमधून किंवा यांच्या राष्ट्रामधून बोलवणे यांना शक्य नव्हते. तर त्यामुळे त्यांनी जे आहे इथंच जे शिक्षण देण्यास सुरुवात केली. शिक्षण दिल्यामुळे इथं काय झालं तर भारतामध्ये शिक्षणाविषयक जागरूकता ही वाढायला लागली. तर बघा एक असे पॉईंट. फोर्ट विल्यम फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना, ही फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना जी आहे ही झालेली आपल्याला बघायला मिळेल 1800ला. तर ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. जे बाकीचे आलेले गव्हर्नर जनरल्स आहेत हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करणारच आहोत. कारण की जर बघायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ह्या डेट्स खूप लक्षात ठेवायचे आहेत. हे इम्पॉर्टंट डेट आहेत. हे जर सहाय्यक करार पद्धत हे तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे. या करारामध्ये ज्या 3 मुख्य शर्ती होत्या ह्या तुम्ही लक्षात ठेवत चला. याच्यामध्ये जे संस्थानं काबीज झाले हे तुम्ही लक्षात ठेवले नाही तर चालतील. कारकीर्द लक्षात ठेवा. सर जॉन शोरची कारकीर्द सुद्धा लक्षात ठेवा. दुसरी इंग्रज मराठा युद्ध, चौथे इंग्रज म्हैसूर युद्ध आणि या युद्धाने झालेला इम्पॅक्ट, सालबाईचा तह आणि याने झालेला इम्पॅक्ट म्हणजे टिपू सुलतानचा मृत्यू आणि म्हैसूर संस्थान हे इंग्रजांच्या ताब्यात गेले. इंग्रज मराठा युद्धात जो तह झाला त्यानुसार आग्रा आणि दिल्ली ही ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात गेली, हे सुद्धा लक्षात ठेवत चला. आणि फोर्ट विल्यम कॉलेजची जी स्थापना ही 1800ला झाली ही सुद्धा लक्षात ठेवत चला. तर ठीक आहे. जय हिंद, जय भारत.